भंडारा जिल्ह्यात भोसे आणि इटियाडू या प्रकल्पाअंतर्गत लागवड केलेल्या रब्बी धान पिकावर खोडकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय। त्यामुळे शेतकरी संकटात सापडले। अनेक शेतकऱ्यांनी महागडी कीटकनाशक वापरून 3 ते 4 वेळा फवारणी केली, तरीही पिकावर नियंत्रण मिळवता आलं नाही। सुमारे 50% पिकात पांढऱ्या लोंबीचे प्रमाण दिसून येत असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता निर्माण झाली। खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न मिळाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान वाढलंय। काही शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमधून मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करत ती बनावट किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा संशय व्यक्त केलाय। त्यामुळे बाजारात नकली कीटकनाशकांचा पुरवठा होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तात्काळ तपासणी करून शेतकऱ्यांना दर्जेदार औषधं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी जोर धरू लागली। शेतकऱ्यांना रोगमुक्त उत्पादन मिळावं आणि आर्थिक तोटा टाळावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होते।